जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास पहिला आशंका नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे। समर्थाने आता दशक 9 नवीन दशकाची सुरुवात समर्थ आजपासून करत आहेत आणि त्याचं नाव गुणरूप नाम असं समर्थांनी दिलेलं आहे। त्यामधील समास पहिला त्याचं नाव आहे आशंका नाम। आता हे आशंका नाम हे समर्थांनी का दिलेलं आहे, कारण समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात आहे निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे। म्हणजे या समासात श्रोत्यांनी अनेक शंका समर्थांना विचारलेल्या आहेत आणि म्हणून या समासाचं नाव समर्थांनी आशंका नाम असं दिलेलं आहे। आणि समर्थ म्हणतात आहे निराकार म्हणजे काय। एक श्रोते उभे राहिले आणि विचारता आहे समर्थांना की निराकार म्हणजे काय। समर्थांनी या समासामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तर दिलेली आहेत। म्हणजे एका पहिल्या सुरुवातीला प्रश्न नंतर उत्तर, लगेच उत्तर समर्थांनी दुसऱ्या ओळीमध्ये दिलेलं आहे। जे जे काही श्रोत्यांना प्रश्न पडलेले आहेत ते समर्थांनी इथे तिचं सगळ्यांचं निराकरण केलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे पहिला प्रश्न श्रोत्यांनी उठून विचारलेला आहे निराकार म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, हे मज निरूपावे। म्हणजे हे मला तुम्ही समर्था समजावून सांगा। त्यावर समर्थ म्हणतात आहे निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी। आता निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, हे सगळं जे आहे ते कोणाला आहे तर परब्रह्माला आहे। मग निराकार असं परब्रह्माला का म्हणतात, तर परब्रह्माला निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे काय म्हणजे परब्रह्माला आधार नाही, आणि पुढे म्हटलंय निर्विकल्प म्हणजे काय, म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठलीही कल्पना नाही, कोणाच्या ठिकाणी, परब्रह्माच्या ठिकाणी। पुढे दुसऱ्या श्रोत्याने विचारलेला आहे निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, मज निरूपावे। निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, आता तुम्ही मला हे सांगा। समर्थ म्हणतात निरामय म्हणजे जलमय नाही, निरामय म्हणजे काय, जे जलमय नाही। निराभास म्हणजे भासची नाही, निरावयव म्हणजे अवयव नाही, परब्रह्मासी। आता समर्थ म्हणतात निरामय म्हणजे जलमय नाही, जलमय होणे हा प्रलय काळाचा ब्रह्मांड विकाराचा ब्रह्मांड विचार आहे। हा विकार नसलेले ते निरामय म्हणजे परब्रह्म, निराभास म्हणजे जेथे भास नाही, आणि निरावयव म्हणजे ज्याला अवयव नाही तो परब्रह्म आहे। पुढे निष्प्रपंच म्हणजे काय, निष्कळंक म्हणजे काय, निरोपाधी म्हणजे काय, मज निरूपावे। निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कळंक म्हणजे कळंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्मासी। आता निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निष्कळंक म्हणजे कलंक नाही, आणि निरोपाधी म्हणजे ज्याला उपाधी नाही असं ते परब्रह्म आहे। पुढे म्हटलं आहे निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्षा म्हणजे काय, मज निरूपावे। निरुपम्य म्हणजे ज्याला उपमा नाही। आता पुढे दिलंय निरुपम्य म्हणजे उपमा नाही, त्याच्या शब्दामध्येच त्याचं उत्तर आहे हो। निरालंब म्हणजे काय, ज्याला अवलंबन नाही। निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्मासी, ज्याला उपमा नाही। निरालंब म्हणजे ज्याला आधार नाही, आणि निरापेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षा नाही असं ते परब्रह्म आहे, ते आपण जाणावं। निरंजन म्हणजे काय, निरंतन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरूपावे। निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, हे सगळं मला तुम्ही सांगा। तर समर्थ पुढे म्हणतात आहे निरंजन म्हणजे जनची नाही, जेथे जन नाही, सर्व लोकादी सृष्टी जेथे झालेलीच नाही ते म्हणजे निरंजन। निरंतर म्हणजे अंतर नाही, निरंतर म्हणजे कमी अधिकपणाचा परिणाम असलेले, आणि निर्गुण म्हणजे जे गुणरहित आहे ते परब्रह्म जाणावं। निर्गुण निराकार परब्रह्म आहे, निर्गुण म्हणजे ज्याला गुण नाही, गुणरहित आहे। निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय,
निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे. आता निसंग म्हणजे काय आहे, निर्मळ म्हणजे काय आहे, निश्चळ म्हणजे काय आहे, हे तुम्ही मला सांगा. निसंग म्हणजे समर्थ म्हणतात ज्याला संग नाही. निसंग म्हणजे संगची नाही. निर्मळ म्हणजे मळची नाही. निश्चळ म्हणजे चळण नाही परब्रह्मसी. मग आता निसंग म्हणजे ज्याला संग नाही असा काय आहे, निसंग आहे. निसंग ज्याला कोणाचाही संग नाही, परंतु आम्हाला मात्र भगवंताचा, समर्थांचा, त्या सद्गुरुनाथांचा, तसंच आपल्याला संतांचा सहवास आपल्याला पाहिजे हो. संतांची संगती धरली तर आपण सत्संगतीला जाऊ शकतो, परंतु या परब्रह्माला मात्र कोणाचाही संग नाही. निर्मळ म्हणजे मळची नाही. निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही, आणि निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलनवलन नाही, ते परब्रह्म असं जाणावं. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मज निरोपावे. आता पुढे पण काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तर समर्थ देतच आहेत. समर्थाने म्हटलंय निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, आणि निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मासी. परब्रह्म कसा अलिप्त आहे सगळ्यापासून बघाव, आणि आपण सगळ्याला जोडलेलो आहोत, जखडलेले आहोत, सगळ्यामध्ये लिप्त झालेलो आहोत. परंतु परब्रह्म कसा आहे बघा. परब्रह्म निशब्द म्हणजे शब्दची नाही, निर्दोष म्हणजे त्याच्यामध्ये दोषच नाही, आणि निवृत्ती म्हणजे जेथे वृत्तीच नाही असा तो परब्रह्म आहे. निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निष्कर्म म्हणजे काय, मज निरोपावे. निष्काम म्हणजे काय आहे, समर्थांनी पुढे दिले निष्काम म्हणजे कामची नाही. आता दुसरा प्रश्न होता निर्लेप म्हणजे काय, तर निर्लेप म्हणजे लेपच नाही, आणि निष्कर्म म्हणजे काय, तर निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्मासी. आता निष्काम म्हणजे काय, निष्काम जेथे कामच नाही. निर्लेप म्हणजे लेपच नाही. जसं निर्लेपचा तवा, आपल्या व्यवहारातल्या गोष्टी वापरतो आपण, निर्लेपचा तवा बघा, तेल ओतलं, पाणी ओतलं तरी ते कडेने बाजूला जमा होतं, परंतु त्याला चिकटत नाही हो. तसं निर्लेप लेपच नाही, त्याच्यामध्ये तो अलिप्त नाही. निष्कर्म म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही, ते परब्रह्म आहे, हे तुम्ही जाणून घ्या. पुढे म्हटलंय अनाम्य म्हणजे काय, अजन्म म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे. आता अनाम्य म्हणजे काय, दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर दिलेले आहे समर्थाने. अनाम्य म्हणजे नामची नाही. अजन्म म्हणजे काय, अजन्म म्हणजे जन्मची नाही, आणि अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, मज निरोपावे परब्रह्म ते. मग परब्रह्म कसा आहे, जर परब्रह्माला ही सगळी नामं तुम्ही दिलेली आहेत, तर परब्रह्म नेमका आहे कसा. अनाम्य म्हणजे ज्याला नामच नाही आहे असा तो परब्रह्म आहे. अजन्म म्हणजे ज्याला जन्मच नाही, तो जन्मतही नाही आणि मरतही नाही, म्हणजे ज्याला जन्मही नाही, मृत्यू नाही, असा तो अजन्म आहे हो. त्याला जन्म आहे का, कुठून आलाय, कसा आलाय, कधी जन्म झाला. जन्म हा अवतारी पुरुषांना आहे, जसं श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत, भगवान शंकर आहेत, दत्त हा श्री दत्त आहेत. मग यांचे सगळे आपण जन्मोत्सव साजरे करतो, परंतु परब्रह्माचा वाढदिवस, परब्रह्माचा जन्मदिवस असा आहे. परब्रह्म येतही नाही आणि जातही नाही, तो इथेच आहे सदा सर्व काळ. फक्त अवतारी पुरुष अवतार जन्म घेऊन येतात आणि लिप्त होतात, कारण त्यांना पुन्हा अवतार धारण करायचा असतो. म्हणून जसं श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत, भगवान शंकर आहेत. मग तसं सांगितलंय अजन्म म्हणजे काय, तर अजन्म म्हणजे जन्मच नाही, आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, तर प्रत्यक्ष नाही. जे प्रत्यक्ष नाही ते अप्रत्यक्ष आहे. हे सगळे गुण कणामध्ये आहेत. हा कसा आहे, हा कोण आहे, हा हे परब्रह्म आहे. पुढे म्हटलंय अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, हे मज निरोपावे. म्हणजे अगणित म्हणजे काय आहे, अकर्तव्य म्हणजे काय आहे, अक्षय म्हणजे काय आहे, हे मला आता तुम्ही सांगा. मग समर्थ म्हणताय अगणित म्हणजे गणित नाही. पहिलं काय, अगणित म्हणजे काय, तर अगणित म्हणजे गणित नाही. दुसरं विचारलं होतं अकर्तव्य म्हणजे काय, खाली उत्तर दिलंय अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही. आणि अक्षय म्हणजे काय, तर
क्षयची नाही. मज निरोपावे कोणासी? परब्रह्मासी. अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही हो. आणि अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही. आणि अक्षय म्हणजे ज्याचा क्षयच नाही, ते परब्रह्म आहे. ज्याचा जन्मही नाही, मृत्यू नाही, त्याचा क्षय तरी कसा हो? अक्षय आहे ते. कोण? परब्रह्म. अरूप म्हणजे काय? अलक्ष म्हणजे काय? अनंत म्हणजे काय? मज निरोपावे. अरूप म्हणजे रूपचे नाही, अलक्ष म्हणजे लक्षात नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी. आता अरूप म्हणजे समर्थाने सांगितलंय रूपाची नाही, ज्याला रूपच नाही. कोणतं रूप आहे हो? आपण एखादं विशिष्ट रूप देऊ शकतो का? किती रूप आहेत भगवंताला? कोणी श्रीकृष्णांचं रूप दिलं, कोणी श्रीरामांचं रूप दिलं, कोणी भगवान शंकरांचं दिलं, कोणी दत्तांचं दिलं, कोणी देवींचं दिलं. अनेक रूप आहे. अरूप म्हणजे रूपाचे नाही, त्याला रूपच नाही आहे, म्हणून वेगवेगळी रूप दिली आहेत. तो अरूप आहे. अलक्ष म्हणजे लक्षात नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, परब्रह्मासी. अलक्ष म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही, आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही, ते परब्रह्म आहे. अपार म्हणजे काय? अढळ म्हणजे काय? अतर्क्य म्हणजे काय? मज निरोपावे. अपार म्हणजे पारची नाही. अढळ म्हणजे काय? अढळ म्हणजे ढळची नाही. अतर्क्य म्हणजे काय? अतर्क्य म्हणजे तर्काचा नाही. मज निरोपावे परब्रह्म ते. आता सांगितले अपार. अपार म्हणजे काय? पारस, ज्याला पारस नाही असं अपार आहे. पण म्हणतो ते अपार आहे, त्याला पारस नाही. अढळ म्हणजे जसं आहे तसेच आहे. अढळपद जसं ध्रुवाला दिलं होतं अढळपद तसं. आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच करता येत नाही, असा तो परब्रह्म आहे. तर्क लावता येतो का? तो असा आहे, तो तसा आहे, नाही हो. त्याचा तर्क लावताच येत नाही. तो जसा आहे तसाच आहे. पुढे म्हटलंय अद्वैत म्हणजे काय? तर्कच लावता. आणि अतर्क्य म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच लावता येत नाही, असा तो परब्रह्म आहे. अद्वैत म्हणजे काय? अदृश्य म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय? मज निरोपावे. किती प्रश्न आहे श्रोत्यांचे बघा. श्रोत्यांनी प्रत्येक एक जो शब्द परब्रह्माला लाभलेला आहे, परब्रह्माला लागलेला आहे, जो आपण परब्रह्माला बोलतो तो प्रत्येक शब्दाचा अर्थ समर्थांना त्यांनी विचारलेला आहे. आणि समर्थ आता म्हणतात आहे, श्रोत्याने विचारलंय अद्वैत म्हणजे काय? अदृश्य म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय? मज निरोपावे. अद्वैत म्हणजे काय आहे? तर म्हटलंय द्वैतची नाही. अदृश्य म्हणजे काय? तर दृश्यच नाही. अच्युत म्हणजे काय? चेवत नाही, परब्रह्म ते. अद्वैत म्हणजे तेथे द्वैतच नाही. अदृश्य म्हणजे जे पाहता येत नाही असं आहे ते. आणि अच्युत म्हणजे चेवत नाही, जे कधी आपल्या स्थानावरून खाली घसरत नाही, ते परब्रह्म आहे. ज्याचं स्थान अढळ आहे, जो आहे तसा आहे, त्याच्यात काहीही बदल नाही. अच्छेद म्हणजे काय? अधाय म्हणजे काय? अक्लेद म्हणजे काय? मज निरोपावे. मग आता अधाय म्हणजे काय? अक्लेद म्हणजे काय? हे सगळं विचारलेलं आहे. मज निरोपावे. आता तुम्ही समर्थ मला सांगा, हे काय आहे? म्हणजे अच्छेद म्हणजे काय? तर छेदेना, ज्याला छेद नाही तो अच्छेद आहे. अधाय म्हणजे काय? जळेना, जे जळत नाही. अक्लेद म्हणजे जे कालवेना, म्हणजे जे पाण्याने कालवता येत नाही, ते परब्रह्म आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपणच येते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया. आता एवढे सगळे प्रश्न विचारलेले आहेत, समर्थाने उत्तर दिली. 28 ओवी 29 ओवी आहे, त्याच्यातील 14 ओवी प्रश्नांच्या, 14 ओवी उत्तरांच्या झाल्या. वस्तुनिष्ठ प्रश्नाप्रमाणे समर्थाने त्यांची सगळी प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाच्या दिलेली आहेत. आणि समर्थ म्हणतात आहे, हे जर तुम्हाला सगळं कळायचं असेल, हे जर एवढंही सांगून जर कळत नसेल, आणि तुम्हाला जर परब्रह्म काय आहे हे जर कळून घ्यायचं असेल, तर समर्थ म्हणतात परब्रह्म म्हणजे सकळांपरते, याप्रमाणे ज्याचं वर्णन केलं जातं ते परब्रह्म सकळांपरते, सर्वांच्या पलीकडे असून तयास पाहता आपण चिते, सर्वांच्या पलीकडे असून त्याचा शोध घेऊ लागल्यास काय होतं? आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव कोणामुळे आपल्याला कळतं? हे कळे अनुभव मते सद्गुरु केले. जर सद्गुरु केले
तरच आपल्याला याचा अनुभव येऊ शकतो, अन्यथा याचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणून सद्गुरु केलिया म्हटलेला आहे. हा अनुभव जर घ्यायचा असेल, हा अनुभव जर तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायचा असेल, तर सद्गुरु केलिया फक्त आणि फक्त सद्गुरु कृपेनेच तुम्हाला हा प्राप्त होऊ शकतो. सद्गुरु केल्यानेच तुम्हाला, सद्गुरूच्या कृपेनेच तुम्हाला हे सगळं, हा अनुभव, परब्रह्म काय आहे, परब्रह्म कसा आहे आणि कसं त्याचं स्वरूप आहे, नेमका परब्रह्म आहे तरी काय, देव ब्रह्म ज्याला आपण म्हणतो तो कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, तो कसा, याच्यामध्ये सकळांमध्ये सार जे म्हटलेलं आहे तो कसा आहे. तर समर्थ म्हणतात त्याच्यासाठी तुम्हाला सद्गुरु केलिया म्हणजे अनुभवमते हे कळे, अनुभवमते सद्गुरु केलिया. जर सद्गुरु केले तरच हे सगळं आपल्याला कळणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्याला असा अनुभव, सद्गुरु केला असता त्यांच्या कृपेने आपल्याला तो अनुभव येणार आहे. म्हणून समर्थाने पुढचा समास जो दिलेला आहे ब्रह्मनिरूपणाचा, त्याच्यामध्ये समर्थाने त्याचं सुंदर विवरण आपल्याला उत्तमाचं दिलेलं आहे, ते आपण श्रवण करावं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आशंकानाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.